नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। स्वयंपाकाची पूर्वतयारी करून आपण आपला वेळ कसा वाचवू शकतो यासाठी आज मी भाग 3 मध्ये तुम्हाला काही सिक्रेट सांगणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर मी काही भाज्या आज इथे घेऊन आलेली आहे आणि त्यामध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यासुद्धा आहेत। तर फळभाज्या ह्या लवकर खराब होत नाहीत, त्यामुळे मी त्या आधी निवडण्याच्या ऐवजी पालेभाज्या आणि त्या साफ करून व्यवस्थित ठेवणार आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे पालेभाज्या लवकर खराब होतात, त्यामुळे त्या आधी स्वच्छ निवडून बाजूला करायच्या आहेत। इथे कोबी, भेंडी आणि गवार, फ्लावर या भाज्या मी व्यवस्थित वेगळ्या करून बाजूला ठेवणार आहे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी गवार वगैरे निवडून ठेवणार आहे। आता सगळ्यात आधी मेथी बरीचशी ओलसर दिसते, त्यामुळे मेथी आणि कोथिंबीर ती आपल्याला निवडून बाजूला करायची आहे। इथे मी मेथी आधी निवडून घेतली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर गवार, भेंडी आणि फ्लावर आणि कोबी हे बाजूला केलं आहे। सध्या मी ते व्हेजिटेबल्स बॅग मिळतात त्यामध्ये भरून ठेवलं आहे। मिरच्या आहे माझ्याकडे अजून, म्हणून ह्या बाकीच्या एक्स्ट्रा मिरच्या मी व्हेजिटेबल बॅगमध्ये भरून ठेवल्या आहेत। नंतर त्याचे देठ काढून मी बॉक्समध्ये भरून ठेवणार आहेत। नंतर कोथिंबीर मी अशा प्रकारे निवडून घेतली आहे। उद्याच्या डब्याच्या भाजीला मला फ्लावर करायचे आहे, म्हणून त्याची तयारी मी करून ठेवलेली आहे। कढीपत्तासुद्धा मी त्याचा पानं काढून ठेवली आहेत, म्हणजे आपल्याला भाजीला लवकर उपयोगी होतो। कोथिंबीरीच्या मुळाशी खूप माती असते, त्यामुळे ती निवडायला खूप वेळ जातो, म्हणून फक्त त्याचे देठ मी कापून असे ठेवलेले आहेत आणि जेव्हा वापरायचे असते तेव्हा आपण धुवून ती भाजीला वापरू शकतो। त्यानंतर गवार ही मला जेव्हा वेळ असेल स्वयंपाकाच्या याच्यामधून तेव्हा मी ती निवडणार आहे। ती लवकर खराब होत नाही म्हणून ती तशीच ठेवली आहे। आणि कोबीसुद्धा मी भाजी ज्या दिवशी करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी ती कापून मग व्हेजिटेबल बॅग्समध्ये ठेवणार आहे। आता मेथी मी निवडून ठेवली आहे, पण त्याला थोडंसं ओलसरपणा असतो, म्हणून ती मी पेपरमध्ये अशी गुंडाळून ठेवते, म्हणजे जेणेकरून ती खराब होत नाही। आणि मग फ्रीजला आपण अशा पद्धतीने पेपरमध्ये गुंडाळून एका पिशवीमध्ये ठेवू शकतो। आणि पालेभाज्या शक्यतो लगेचच दुसऱ्या दिवशी वापरू शकता तुम्ही, म्हणजे त्या जास्त फ्रेश असतात। अशा प्रकारे मी सगळे भाज्यांचे वेगवेगळे वर्गीकरण करून त्या व्यवस्थित ठेवलेल्या आहे, त्यामुळे आपल्या पालेभाज्या खराब होत नाही आणि आपल्याला स्वयंपाकामध्ये मग वेळ लागत नाही अशा जर भाज्यांची आपण तयारी करून ठेवली तर। चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। स्वयंपाकाची पूर्वतयारी भाग 3 तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।